5 व्हरायटी आहेत, GH1, GH2, GH3, GH5 या ब्राझीलमधून आपण इम्पोर्ट केलेलं आहे. म्हणजे जे पहिल्यांदा आम्ही 8 वर्षापूर्वी ब्राझीलमधून रोपं मागवले त्या कंट्रोल कंडिशन, आता हे दाखवते तुम्हाला. कंट्रोल कंडिशनमध्ये ग्रीनहाऊसमध्ये त्यांना वाढवले त्याचे स्टिक म्हणजे काड्या येतात, म्हणजे आंब्याच्या पण त्याच्या पण सिट्रसच्या पण म्हणजे मोसंबीच्या पण काड्यांच्या पासून त्याला बड असतात, छोटे छोटे डोळे असतात. डोळ्यापासून आम्ही रोपं मल्टिप्लाय केले म्हणजे वाढवले. तुम्ही टिश्यू कल्चरला गेला तिथे पाहिजे असेल ते वाढवल्यानंतर ते आपण त्या एक प्लॉट हा समोर लावलेला आहे. तर आपण सेम असाच बेडवरती हायडियोसिटी या प्रकारचे सर्व कन्सेप्ट तिथे वापरलेले आहे. फक्त फरक हाच आहे की आम्ही मोसंबी प्रोसेसिंग करता वापरतो म्हणून ही ब्राझीलची व्हरायटी आहे. त्याच्यामध्ये सीडचं प्रमाण कमी आहे, म्हणजे बियाचं प्रमाण कमी आहे. बियाचं प्रमाण कमी असतं म्हणजे त्याचा कडवटपणा कमी आहे. लिमोनिन कंटेंट जो असतो त्याच्यात कमी आहे. तो जो आम्ही ब्राझीलमधून ते रोपं आणले ते प्रोसेसिंग करता आम्ही यूज करतो आणि आम्ही शेतकऱ्याला देतो. त्याचं उत्पन्न पण जास्त आहे. काही व्हरायट्या लवकर येणार आहे, काही व्हरायट्या मध्यम आहे, काही लेट आहेत. म्हणजे शेतकऱ्यांना 2-3 व्हरायट्या लावू शकतो. त्याप्रमाणे हा शेतकरी काय करतो, त्या मार्केटनुसार तो मागे पुढे तो हार्वेस्ट करून तो बाजारामध्ये माल देऊ शकतो. हे झालं मोसंबीचं. आंब्याचं टेम्परेचरचा फरक पडणार नाही. नाही सक्सेस झाले. म्हणजे ट्रायल घेतली ते आपण इथे 8-10 वर्ष झाले, उत्पन्न यायला लागलंय. त्याच्या अगोदर मोठी बाग होती आमची इथे, झाली 12 वर्षापूर्वीची बाग. उत्पन्न येते बरं चांगले आहेत आणि लोक घेत आहेत. आणि त्याच्यात हिमाचल प्रदेशमध्ये त्याला टेम्परेचर चांगलं आहे. हिमाचलमध्ये क्वालिटी चांगली मिळते. उद्देश एकच आहे, त्याचं उत्पन्न वाढायचं आणि आपल्या प्रोसेसिंग दृष्टीने बियाण्याचं प्रमाण कमी असतं तर आपण ती व्हरायटी कसं आता हे तिथे दाखवतो. हां ज्युसिंगसाठी जास्त